नमस्कार. आपल्याभोवती माणसांची गर्दी असते. आपला जन्म होतो आणि खूप माणसं मिळत जातात. माणसं मिळवायला काही करावं लागत नाही. माणसं आयतीच मिळत जातात, फुकट मिळत जातात. ती आपल्या आयुष्यात येत राहतात, गर्दी करत राहतात. आणि आपण जोवर लहान असतो तोवर काही समस्या नसते फारशी. पण आपण कदाचित लहान असतानाही थोडं पावलांवर चालायला लागलो तेव्हापासून आपल्या भोवतीच्या माणसांमध्ये दोन वर्ग पडतात. एक म्हणजे आपला द्वेष करणारा वर्ग आणि दुसरा म्हणजे आपल्यावर प्रेम करणारा वर्ग. तर माणसं नेहमी एकमेकांचा द्वेष करायला काही ना काही कारणं शोधतात. म्हणजे बऱ्याचदा कारण नसतं असं, पण आपण म्हणतो काही कारण नसतानाही द्वेष केला जातो माझा. तर तसं आहेच आहे खरं, पण प्रत्यक्ष त्यांच्याकडे कारणं असतात द्वेष करण्यासाठी. आणि ती त्यांच्या दृष्टीनं मौलिक असतात. म्हणजे आपल्याला ती किती फालतू वाटली तरी, म्हणजे त्यांची कारणं फालतू वाटली तरी त्यांच्याकडे ती कारणं अगदी भक्कम असतात आणि त्यांनी ती लावून घेतलेली असतात जोरात. आणि त्यांचं म्हणणं असतं की ही कारणं खरीच आहेत. आणि माणसं कशावर नाही, कुणाचाही कशावर नाही द्वेष करू शकतात. द्वेषांची, जगातल्या द्वेषांची यादी काही तशी थोडकी नाही आहे. म्हणजे फारच असीम आहे आणि अगाध आहे. ती किती लांबलचक असू शकते. आणि एखादा एक माणूस आहे आणि आपण आहोत आणि आपला माणूस तो द्वेष करतोय कुठल्या एका कारणाचा, तर त्याच्याकडे त्याची स्वतःची यादी असू शकते अनेक गोष्टींची, किंवा एकाच कारणासाठी कुठल्या तरी तो द्वेष करू शकतो. आणि त्याच्या शेजारी दुसरा माणूस आहे द्वेष करणारा, तिसरा माणूस आहे, किंवा ती खूप सारी माणसं आहेत, त्यांची कारणं पुन्हा वेगवेगळी असू शकतात. त्या कारणांमध्ये काही असू शकतात. म्हणजे तुमचं दिसणं आवडत नाही, तुमचे डोळे आवडत नाही, तुमचं हसणं आवडत नाही, तुमचं बोलणं आवडत नाही, तुमचं वागणं आवडत नाही, तुमचे कपडे आवडत नाहीत, तुमची जात आवडत नाही, तुमचा धर्म आवडत नाही, तुमची उंची आवडत नाही, तुमचा रंग आवडत नाही. असं काहीही असू शकतं. तुमची जेवायची पद्धतच आवडत नाही, तुमची राहण्याची पद्धतच आवडत नाही, तुमचं घर आवडत नाही. असं काही असतं. ते सर्वसामान्यच असतं, पण असतं. त्यात ते तुमच्या क्षेत्रातले आणि तुमच्या स्पर्धेतले असतील तर मग मात्र द्वेषाला एक असा आकार येतो छान. आकारबद्ध होतो, सूत्रबद्ध द्वेष असतो तो. तो तुम्ही स्पर्धक असल्यामुळे, की मग तुम्ही कुठल्या एखाद्या क्षेत्रात असाल तर त्या क्षेत्रात मग तो हा कसा कमकुवत आहे किंवा त्याची लायकीच नाही या क्षेत्रात येण्याची, अशा प्रकारचा तो द्वेषाचा प्रकार आहे. आता ही एक प्रकारची गर्दी आहे आणि असा जगात एकही माणूस नाही की त्याचा द्वेष करणाऱ्या माणसांची गर्दी त्याच्या भोवती नाही म्हणून. कुठेही त्याच्या भोवती, आणि भोवतीतली सगळी माणसं बरं का, त्याची घरची, नातेवाईक, शेजारची, बाजारची, कुठलीही. आणि तुम्ही प्रसिद्धीच्या क्षेत्रातले असाल तर मग आणखीनच व्यापक. म्हणजे तुम्हाला न ओळखणारी माणसं सुद्धा तुमचा द्वेष करत राहतात. लांब असून काही संबंध आलेला नसतो तुमचा, पण तुम्ही प्रसिद्धीच्या क्षेत्रातले असाल आणि थोडे प्रसिद्ध असाल तर लांब असूनही बिचारे द्वेष करत राहतात. त्यांना त्यांची कारणं, म्हणजे तुमचा चष्मा चांगला नाही, तुमच्या मिशात चांगलं नाही, केस काळे ठेवता आणि मिशात पांढऱ्या ठेवता, मिशा का नाही काळ्या करत, वगैरे वगैरे, असली काही कारणं असू शकतात. तुमचा दात का पडलाय, पडलेलं तुम्ही चांगले नाही दिसत. तुमची तुमची कारणं शोधा. स्पर्धेतली कारणं तर फार बिकटच असतात. म्हणजे त्याची लायकी नाही, मीच एकमेव लायक आहे आणि त्याची लायकी नाही म्हणूनही द्वेष केला जातो. आता हा एक वर्ग आपल्या भोवती जन्मापासून मरेपर्यंत कायम असतो. म्हणजे आपण मेल्यानंतरही त्यांच्या द्वेषाची, जिवंत जी माणसं आहेत आपल्याला ओळखणारी, त्यांची द्वेषाची यादी संपत नाही. आणि ते आपण सर्वसामान्य असू, प्रसिद्ध नसू आणि साध्या लोकांमधले असू, तर मग एक दोन पिढ्यांना तो द्वेष संपतो. किंवा मग पुढं जर कोणी शिकवणार असेल त्या पिढ्यांमध्ये की हा अमुक अमुक होता, तो पूर्वज आपला फारच नालायक होता, तर मग ते द्वेषाला पुढच्या कारणं मिळतात. इतिहासातल्या पात्रांबद्दल आपण तसं वागतो बघा. काही आपला संबंध नसतो तरी आपण द्वेष करत राहतो. हा झाला एक वर्ग. आणि हा वर्ग जर भोवती असेल आणि आपल्याला जाणवलं की ती माणसं आपला द्वेष करतायत किंवा तो माणूस अमुक एका कारणासाठी आपला द्वेष करतोय, तर आपल्या मनावर त्याचा परिणाम होतो, मेंदूवर त्याचा परिणाम होतो. आपण खचून जातो, आपल्या मनावर वाईट परिणाम होतात आणि आपण, तो माणूस दिसला किंवा तो आठवला तरी आपण खचून जातो. आणि आपल्याला कळालं की ही माणसं द्वेष करतायत तर त्या माणसाच्या बाबतीत आपण अनाथ होऊन जातो.
आपल्याला पोरकेपण येतं की त्यानं का द्वेष करावा. अर्थात आपण प्रयत्न करत राहतो कोणी द्वेष करू नये म्हणून. म्हणजे त्या पद्धतीचं प्रशिक्षण आपल्या आयुष्यात असतंच की आपलं कोणी द्वेष करणार नाही याची दक्षता घ्या. पण माणसं तरी द्वेष करतात. म्हणजे प्रशिक्षण द्या नाही. आणि आणखी एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आपण जेव्हा बाहेरच्या आपल्या भोवतीच्या गर्दीबद्दल बोलतो आहोत, तर जगातल्या इतर व्यक्तींबद्दल आपणही त्याच गर्दीत असतो, द्वेषाच्या गर्दीत. आपणही विनाकारण अनेकांचा द्वेष करत असतो, कारण नाही. अर्थात माझ्यापुरतं कारण असतंच मी कोणाचं तरी द्वेष करणं वगैरे, पण द्वेष त्या यादीत आपणही असतो. म्हणजे आपण फार परके आहोत किंवा चंद्रावरनं उतरलोय आणि आपण आपला परग्रहावर जन्म झाला होता आणि कोलमडून खाली पडलो पृथ्वीवर आपण, असं काही नसतं. आपण इथलेच असतो आणि यांच्यातलेच असतो आणि आपल्यातही द्वेषाची भावना असतेच दुसऱ्यांबद्दलच्या. त्यामुळे त्या गर्दीत आपणही असतो. तर असं करता येऊ शकेल की एक माणूस आहे, त्याच्या भोवतीची गर्दी आहे. त्या गर्दीतला एक माणूस आहे त्याच्या वर्तुळातला, त्याच्या भोवती आणखी एक वर्तुळ आहे. त्या 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 वर्तुळाच्या मधला एक माणूस आहे, त्याच्या भोवती एक वर्तुळ आहे. तर ही द्वेषाची वर्तुळ आहे आणि हे जगभर आहेत. सगळ्या माणसांमध्ये संबंधित झाला माणूस की किंवा माहीत झाला माणूस की त्याचा द्वेष करणं ही मानवी प्रवृत्ती आहे आणि ती आहेच आहे. पण ही एवढं निराश होण्याचंही कारण नाही. गंमत अशी की तुमच्यावर प्रेम करणारी माणसं असतात तुझ्या जगात. ती एक गर्दी भोवती असतेच. माणसं असतातच विनाकारण कारण असताना काहीतरी प्रेम करणारी. जशी कारण असताना नसताना द्वेष करणारी माणसं आहेत, तशी प्रेम करणारी पण माणसं असतातच. म्हणजे द्वेष करणाऱ्यांचं एक वर्तुळ असतं आपल्या भोवती, तसंच एक प्रेम करणाऱ्यांचंही वर्तुळ असतं. आणि द्वेष करणाऱ्यांकडं त्यांची त्यांची कारणं असतात ना प्रेम करण्याची, तशी प्रेम करणाऱ्यांची पण कारणं असतात तुमच्यावर प्रेम करण्याची. त्यांना काही आवडू शकतं तुमचं आणि तुम्ही ते प्रेमात पडू शकतात. तुमचं हसणं, बोलणं, चालणं, वागणं, जेवायला बसणं, डोळे मिटून बसून राहणं वगैरे काही आवडू शकतं. तुमचे कपडे बिपडे ते खूप गोष्टी आहेत. तुमचं नाक आणि कान आणि डोळे आणि मिशा आणि काहीही. म्हणजे द्वेष करायला काहीही कारण लागतं. तसंच प्रेम करायला सुद्धा अनंत कारण आहेत, ढिगाणं कारण आहेत. माणसं कशावरही प्रेम करू शकतात आणि ते पुन्हा तेच आहे की एक माणूस आहे, त्याच्याकडे 2-4 कारणं असू शकतात, अधिक कारणं असू शकतात. एक माणूस आहे, त्याच्याकडं एकच काहीतरी कारणं असू शकतं की बुवा ते छान दिसतात पण, छान वाटतात पण. तर ते प्रत्येकाचं तसंच आहे. म्हणजे त्यांच्याकडेही त्यांची कारणं आहेत, द्वेषवाल्यांकडे त्यांची कारणं आहेत, प्रेम करणाऱ्यांकडेही कारणं आहेत. पण मला सांगायचं आहे की द्वेष करणाऱ्यांची वर्तुळ जशी भोवती आहेत ना, तशी प्रेम करणाऱ्यांची पण आहेत. आणि लक्षात घ्या, पुन्हा तुम्ही प्रसिद्धीच्या जगातले असाल ना, तर ती तर कुठंतरी लांब बसलेलेच असतात तुमच्यापासून. प्रत्यक्ष ओळख सुद्धा नसते, पण ते लांब बसून सुद्धा प्रेम करतात. आणि तुम्हाला कधीतरी कळालं की ती व्यक्ती आपल्यावर प्रेम करते या कारणासाठी, हे आपलं कारण आहे. आणि त्यात आणखी एक आहे, तुम्ही प्रसिद्धीच्या जगातले असाल आणि स्पर्धेच्या कुठल्या तरी क्षेत्रातले असाल, एकमेकांशी स्पर्धेच्या. तर स्पर्धेच्या जगातली माणसं जेव्हा तुमच्यावर एखादं त्यातलं तुमच्यावर प्रेम करत राहतं, ती मात्र मोठी गोष्ट आहे की तुमची त्याच्याशी स्पर्धा असून सुद्धा तो माणूस तुमच्यावर प्रेम करतो. हे बहुधा होत नाही, बहुशः होत नाही, पण झालं तर असं होऊ शकतं. पण तुमची प्रसिद्धीच्या क्षेत्रातले असाल तर लांबवरची माणसं तुमच्यावर प्रेम करत राहतात आणि त्यांचं काही तसं घेणं देणं नसतं प्रत्यक्षात. म्हणजे रोजच्या जगण्यातही तुमच्यावर प्रेम करणारी माणसं असतातच, पण लांब बसलेली पण. जशी रोजच्या जगण्यात तुमच्या भोवती द्वेष करणारी माणसं असतातच आणि लांबच्या तुम्हाला ओळखणाऱ्या लांबच्या जगातली माणसंही असू शकतात, तशी या प्रेमाच्या बाबतीतही तीच गोष्ट आहे. माणसं प्रेम करत राहतात. आणि जर ते तुम्हाला कळालं, तर ह्या द्वेष करणाऱ्यांमुळं जे पोरकेपण येतं ना या पृथ्वीवर जगताना, ते एक कणभर कोणाचं प्रेम कळालं ना, तर तो खूप मोठा दिलासा आणि आधार वाटतो. तो माणूस आपल्याशी जोडला जातो किंवा ती व्यक्ती आपल्याशी जोडली जाते आणि तिच्यामुळं आपल्या मनातलं जे या द्वेष करणाऱ्यांमुळं आलेलं पोरकेपण आहे ते संपतं. आणि ह्या दोन्ही गरजा आणखी एक आहे की पुन्हा आणखी एक आहे की मी मध्ये केंद्रस्थानी आहे, माझ्याभोवती माझ्यावर प्रेम करणाऱ्यांचं वर्तुळ आहे, त्यात पुन्हा आणखी एक व्यक्ती आहे, तिच्याभोवती
तिच्या भोवती तिच्यावर प्रेम करणारं वर्तुळ आहे. आणि पुन्हा प्रेमाची अशी वर्तुळ 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 जगभर आहेत. द्वेषाची वर्तुळ आहेत जगभर, तशीच प्रेमाची सुद्धा वर्तुळ आहेत. आणि ही दोन्ही एकाच वेळी जिवंत असतात, एकाच जिवंत माणसाच्या आयुष्यात. आणि हे फार भारी आहे जगणं. त्यातलं द्वेष करणाऱ्यांची कारणं त्यांच्याबरोबर, प्रेम करणाऱ्यांची कारणं त्यांच्याबरोबर. पण मला वाटतं मी जगायचं असेल, मी टिकून राहायचं असेल, तर ह्या द्वेष करणाऱ्यांकडं लक्ष जातच खचतोच आपण. पण त्याच्यावरचा उतारा किंवा त्याच्यावरचं औषध ही प्रेम करणारी माणसं आहेत. मग मी काय वागायचं त्यात? तर तात्विकपणे मी सल्ला देणार की द्वेष करणाऱ्यांचा द्वेष करू नका. अवघड आहे ते. त्यातलं पाळायला सोपं एकच आहे, प्रेम करणाऱ्यांवर प्रेम करा. आणि करताच तुम्ही आपोआप. हे पण निसर्गत आहे की नैसर्गिक आहे की द्वेष करणाऱ्यांवर आपणही द्वेष करतो. त्याचा खटके तिथंच उठतात, विसंवाद तिथंच तयार होतात. पण प्रेम करणाऱ्यांवर आपण प्रेम करतोच. त्या जगण्याच्या दोन डगरी आहेत प्रत्येक माणसाच्या आयुष्यात, प्रेम आणि द्वेष. लोकांकडनं मिळेल तुम्ही कराल द्वेष, लोकांकडनं मिळेल तुम्ही कराल प्रेम. हे दोन्ही चालत राहणार. आपण तत्वता म्हणू शकतो किंवा सुखी आयुष्याचं स्वप्न म्हणून म्हणू शकतो की द्वेष न करणारं जग असलं पाहिजे. असं नाही होत. माणसं जळाऊ असतात, तशी माणसं दिलखुलास पण असतात. तर जळाऊ माणसं काही असो जळत राहतात. आणि लक्षात घ्या, मी मगाशी म्हणलो आपणही त्यातच असतो. म्हणजे हे प्रेमाच्या वर्तुळातही आपण असतो, पण द्वेषाच्या वर्तुळात आपल्यालाही अनेकांच्या अनेक गोष्टी खटकतात आणि आपण द्वेष करत राहतो. तर माणसाला मिळालेली देणगी आहे निसर्गाकडून. कुणाचा तरी द्वेष करत राहा, कुणावर तरी प्रेम करत राहा. अर्थात मला वाटत राहतं आपल्यावर आपला द्वेष करणार नाहीत अशी लोकांची गर्दी भोवती असली पाहिजे. मग त्याच्यासाठी खूप तडजोडी कराव्या लागतात, वाकावं लागतं, जुळवून घ्यावं लागतं आणि नको ते स्वीकारावं लागतं. तर हा वैचारिक संघर्ष आहे, जगण्याचाही संघर्ष आहे. एखादा म्हणाला मला तुमच्या अंगावरचा काळा सदरा आवडत नाही. ते खरं तर कारण असू शकत नाही, पण ते त्याचं मत आहे. पण तो द्वेष करत राहतो. तर मग मी पण उलटून म्हणत राहतो की तुझ्या अंगावरचा पांढरा सदरा मला नाही आवडत आहे. आणि हे सगळ्या क्षेत्रांमध्ये, जगण्याच्या सगळ्या क्षेत्रांमध्ये आहे. तुमच्या कुटुंबात आहे, तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता तिथं आहे. मग हे जगायचं कसं? तर मग मला वाटतं द्वेष स्वीकारत जगलं पाहिजे आणि प्रेमही स्वीकारत जगलं पाहिजे. आणि हे जे प्रेम स्वीकारलंय ते घेऊन द्वेषाशी टक्कर करत राहिलं पाहिजे. कुणाला तरी वाटतं जगात जेवढी टाळकी आहे तेवढी मतं आहेत आणि ती स्वतंत्र आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या हातातच नाही दुसऱ्याचा मेंदू जाऊन बदलाल म्हणून. मेंदू बदलायचा प्रयत्न कराल, पण मेंदू बदलायचं की नाही ते त्या माणसाच्या हातात आहे. त्यामुळे कधीतरी तो द्वेष सोडील याची शक्यता कमी असते. सोडीलही, त्याच्या लाभाचं काही तुमच्यातनं सापडलं तर तो सोडतोही द्वेष. पण मग त्याच्या फार नादी लागत राहण्यापेक्षा आणि त्याला फार कुरवाळत बसण्यापेक्षा, त्याचा फार विचार करत राहण्यापेक्षा एकमेव मार्ग राहतो, जे प्रेम करणारे आहेत त्यांच्याकडनं प्रेम गोळा करणं आणि यांच्याशी टक्कर घेणं. टक्कर घेणं म्हणजे लढाई करायला जाणं नाही, यांच्याकडे दुर्लक्ष करणं आणि त्यांना जो द्वेष करायचा त्याचं मुक्त स्वातंत्र्य त्यांना देणं. एवढाच एक मार्ग राहतो. पण जगातल्या एकाही माणसाला या बाजूनं द्वेष आणि प्रेम या दोन डगरींवरचाच प्रवास करत राहावा लागतो प्रत्येक माणसाला. हे लक्षात ठेवलं पाहिजे. याला इलाज काय, याला काय करता येईल, ते याला बहुशा इलाज नाही आहे. सगळं जग प्रेमाचं आणि चांगलं झालं पाहिजे, आदर्श झालं पाहिजे, हे सुंदर स्वप्न आहे आणि माणूस जाती पाहत आलाय. माझं स्वतःच त्या स्वप्नावर विश्वास आहे. मी परवाच्याच व्हिडिओत म्हणालो की मला निराशा येत नाही आहे. हे बदलेलच म्हणून मला वाटतच राहतं. तर बदलेल. तोवर मात्र या दोन डगरी सहन कराव्या लागतील. आणि मग एक आहे की तुमच्यात जर ताकद असेल, तुमची जर खूपच इच्छा असेल की लोकांनी प्रेमच करावं, तर मग मात्र तुम्ही स्वतः ते द्वेष करणार नाहीत याची जबाबदारी घेणं. पण ते करणारच असतील तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं आणि हे जे प्रेम करणारे लोक आहेत त्यांची संख्या वाढवत राहणं, त्यांच्यासाठी झटत राहणं, त्यांच्यावर प्रेम करत राहणं, त्यांच्याशी मायानं वागणं. प्रेमाची एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला.
तुम्ही अनुभवली असेल, स्वतःच्या घरातच अनुभवली असेल. आपल्यावर घरातले जे लोक प्रेम करतात ना, त्यांच्याशीच आपण हिडीस-पिडीस करतो जास्ती. हे मानवी ते गंमतच आहे मानवी जगण्यातली. आपल्यावर प्रेम करणाऱ्यांना दुय्यम समजणं, क्षुद्र समजणं, आपल्यापेक्षा कमी समजणं, अशी एक तिसरीच मानवी वृत्ती आहे. ती आहे प्रत्येकात. परका औपचारिक माणूस दिसला की आपण हात जोडून वगैरे या या नमस्कार वगैरे बोलतो. तेच रोजच्या प्रेमातलं माणूस असेल ना, त्याच्याशी प्रेम इतकं गुळगुळीत करून घेतो की आपण रोज घसरत असतो आणि त्याचा जास्ती अपमान करतो. हे आपल्या घरांमधलं आहे. तुम्ही जरा नीट खोल विचार करून बघा. हे न पटणारं वाक्य वाटण्याची शक्यता आहे, पण जरा स्वतःची चौकशी करून बघा. स्वतःच्या मेंदूची चौकशी करून बघा. आपण प्रेम करणाऱ्याला गृहीत धरतो फार आणि त्याच्याशी कसंही वागायचा प्रयत्न करतो. आपण गृहीत धरलेलं असतं की नाहीतरी तो प्रेमच करतो ना आपल्यावर. द्वेष करणाऱ्यांना बिचकून राहतो आपण. द्वेष करणाऱ्यांचा प्रयत्न करत राहतो आपण की त्याचं द्वेष कसं दूर होईल. त्याच्यासाठी अनेक गोष्टी करत राहतो, अनेक कृत्य करत राहतो, अनेक प्रक्रिया करत राहतो, अनेक हालचाली करत राहतो आणि त्याचा द्वेष दूर करण्याचा प्रयत्न करत राहतो. गंमत अशी आहे, प्रेम दूर करायचं नसतं आपल्याला प्रेम करणाऱ्याचं, पण त्याला एवढं गृहीत धरलेलं असतं की तो प्रेमच करणार आहे आपल्यावर. तर त्याला काय छळत राहिलं तर काय बिघडते, किंवा त्याला त्रास झाला तर काय बिघडते, किंवा त्रास दिला तर काय बिघडते. वर्तणुकीचे बारकावे बघा. द्वेष करणाऱ्यांना जपणे, औपचारिक नमस्कार घालणे आणि प्रेम करणाऱ्याला हडूत करणे, असलं काहीतरी आपल्या वर्तणुकीत असतं. ते प्रेम करणाऱ्यावरचं प्रेम आपलं कधीतरी जागृत होतं, कधीतरी कणव येते. तसं होण्यापेक्षा मग मला असं वाटतं या द्वेष करणाऱ्यांच्या नादी लागण्यापेक्षा जे प्रेम करणार आहेत ना, त्यांचं प्रेम अधिकाधिक कसं वाढेल आपल्यावरचं, ते आपल्यावर जीव कसा वळून टाकतील यासाठी धडपडलं पाहिजे. धडपडत असतोय आपण, पण ते मधले मधले प्रयत्न असतात. त्यापेक्षा आयुष्यभर सलग प्रेम करणाऱ्यांवर खूप प्रेम करत राहणं, असंच करू शकतो आपण. त्यांना जपत राहणं, त्यांची दखल घेत राहणं, त्यांची काळजी करत राहणं, त्यांची चिंता वाढणं, अशा अनेक गोष्टी त्यांच्यासाठी करू शकतो. परक्या माणसांना बिचकणारे आपण आपल्या माणसांना का अपमानित करत राहतो, आपल्या माणसांना का गृहीत धरत राहतो, याचा विचार केला पाहिजे. सुचलं तर अजून बोलू. हा वेगळाच विषय आहे. आज काही प्रवासात होतो आता, गाडीत येताना हा विषय सारखा डोक्यात येत होता. खूप माणसं भेटली आणि मग लक्षात आलं, आणि त्याचं छोटं उदाहरण आहे. सोशल मीडिया आहे आता पुरावा म्हणून. खूप माणसं येऊन तुमच्या पोस्ट पाहून निघून जातात किंवा तुमचे व्हिडिओ वगैरे पाहून निघून जातात. ते प्रतिक्रिया पण देत नाही. खूप माणसं काहीतरी वाहतात आणि ते काही खुणांच्या भाषा आल्यात, सांकेतिक भाषा आल्यात, बदाम वाहतात, काहीतरी करतात, अंगुठा दाखवतात वगैरे. तिथं कळतं आपली ओळख नाही, पाळख नाही, पण ही माणसं प्रेम करतात. कुठल्या कारणासाठी प्रेम करत असतील, काही घेणं देणं नाही. आपण आपलं सार्वजनिक असतो, तिथं सोशल मीडियावर असतो आणि माणसं काही कोणाचं आवडलं की तिथं कबूल करतात, अंगठा दाखवतात, मान्य आहे म्हणून, छान आहे. ते फार सुंदर आहे. मला वाटतं प्रेमाचं हे जे सौंदर्य आहे ना, त्यात जगलं पाहिजे आणि त्याचा जास्ती आनंद घेतला पाहिजे आणि या दुसऱ्या बाजूला दुर्लक्षित केलं पाहिजे. तेवढा एकच मार्ग राहतो. याला आणखी मार्ग निघत राहतील काही. सुचेल तसं बोलत राहू. धन्यवाद.